ग्रामीण भागात पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा। बैलगाडा शर्यतींना केंद्र सरकारचा हिरवा कंदील। सिद्धेश्वर यात्रा आयोजनाचे सगळे अधिकार जिल्हा प्रशासनाला। मुंबई हायकोर्टाचा राजकारण्यांना दणका। जळगावच्या अमळनेरमधल्या पिंपळे गावात महिला सदस्यानं ग्रामसेवकाला केली मारहाण। गटार साफ केलं नाही म्हणून ग्रामसेवकाच्या अंगालाही फासली गटारातलीच घाण। आयबीएन लोकमतचा इम्पॅक्ट। दापोली तालुक्यातल्या गावांना बेकायदेशीर मायनिंगचा फटका। घरांना पडले होते तडे, आरोग्यही होतं धोक्यात। आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर मायनिंग बंद करण्याचे आदेश। नाशिक जिल्ह्यातल्या शेनवड आश्रमशाळेचं विदारक वास्तव। स्वेटर घोटाळा पाठोपाठ मूलभूत सुविधाही नाहीत। कोट्यवधी रुपये खर्चूनही विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल। लातूरमधल्या विद्यार्थिनींनी तयार केलं कार किट। दारू पिऊन ड्रायव्हिंगला बसलं तर गाडी सुरूच होणार नाही। अपघात टाळण्यासाठी केला प्रयोग। आणि अमरावतीमध्ये वन विभागाचा अनोखा उपक्रम। 100 एकर जागेत उभारण्यात येत आहे बांबूचं गार्डन। देश परदेशातल्या 62 प्रजातींची लागवड। आणि सुरुवातीची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। जत्रा यात्रांचे दिवस आता सुरू झालेले आहेत आणि अशातच बैलगाडा शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारने उठवली आहे आणि राज्याच्या ग्रामीण भागामध्ये एकच आनंदाची लहर पसरली आहे। शेतकऱ्यांच्या कष्टकरी आयुष्यातला महत्त्वाचा विरंगुळा परत आलाय। शिट्या, आरोळ्या, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि नंतरचा हा जल्लोष। आपल्या लाडक्या सर्जा राजाबरोबरचे हे क्षण आता शेतकऱ्याला पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत, कारण आता बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होत आहेत। केंद्र सरकारनं बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय। बैलाला पळताना पाहून सगळे दुःख विसरतो, सगळ्या वेदना विसरतो आणि हा बैलाचा आनंद, कौतुक मुक्त कंठाने करतो। ही अतिशय शेतकऱ्याच्या जीवनातली आनंदाची गोष्ट आहे। 2012 साली प्राणीप्रेमी संघटना हायकोर्टात गेल्यानं बैलगाडा शर्यतींवर बंदी आली होती। हायकोर्टानं घातलेल्या बंदीला शेतकऱ्यांनी आव्हान दिलं। 2013 मध्ये बैलगाडा शर्यतींवरील बंदी कोर्टानं सशर्त उठवली। 2014 मध्ये शर्यतींमध्ये शर्तींचा भंग झाल्याचा प्राणीप्रेमी संघटनांनी आरोप केला होता। शर्तींचा भंग झाल्यानं बैलगाडा शर्यतींवर पुन्हा बंदी आली। 2015 मध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या बंदी विरोधात शेतकऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली। बंदी उठवण्यासाठी केंद्रीय पातळीवरही नेते मंडळींचे प्रयत्न सुरू झाले। 2016ला अखेर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुढाकाराने ही बंदी उठवण्यात आली आहे, पण प्राणीप्रेमी मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत। एका बाजूने म्हणतो की क्रूरता करू नका, दुसऱ्या बाजूने म्हणतो की शर्यती चालवा। सुप्रीम कोर्टचा ऑर्डर एकदम स्पष्ट आहे की शर्यती चालवणे हीच स्वतः क्रूरता आहे। तर जर यांचं नोटिफिकेशन असं असेल की क्रूरता पण करू नका आणि गाड्या पण चालवा, हे दोन्ही एकत्र होऊ शकत नाही। या शर्यती म्हणजे सतत घाम गाळणाऱ्या कष्टकरी बळीराजाच्या आयुष्यातला विसावा असतो। साहजिकच त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांचा विजय झाला असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि आमचा लढा अगदी यशस्वीरित्या पार पाडला। शेतकऱ्यांचे हे जिव्हाळ्याचा प्रश्न होता। गावोगावी यात्रा जत्रा त्या ठिकाणी अनेक असं शर्यतीचे नियोजन करत होते आणि शेतकऱ्यांना हौसेपोटी फक्त हा शर्यत एवढाच एक कार्यक्रम चांगला होता। महाराजांच्या पासूनची परंपरा आहे, याला कुठेतरी चालना मिळाली आणि केंद्र सरकारचं आम्ही अभिनंदन मानतो। अर्थात शर्यतीत प्राण्यांसोबत क्रूरता नको या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे। या नियमांचं पालन तर करावंच लागणार आहे, पण सध्याच्या जत्रा यात्रांच्या दिवसात मिळालेल्या या परवानगीमुळे पुन्हा एकदा गावाखेड्यांमध्ये या शर्यतींची धूळ उडणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत। ही परवानगी तर सरकारने दिली आहे, पण ही परवानगी देताना काही अटी सुद्धा ठेवल्यात। त्या अटी कोणकोणत्या ते बघूयात। बैलांना 2 किलोमीटरपेक्षा जास्त पळवू नये। शर्यतींना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे। त्याचप्रमाणे पारंपरिक यात्रा उत्सवाच्या निमित्तानंच फक्त या बैलगाडा शर्यत भरवाव्यात।
या शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलांची तपासणी करून घ्यावी आणि शर्यतीच्या ठिकाणी पशुवैद्यकही उपस्थित राहावा। नक्कीच ही जेव्हा बातमी सगळ्यांना कळली तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा एकच जल्लोष केलाय। गावागावात फटाके फोडण्यात आले, पेढे भरवण्यात आले आणि भंडारा सुद्धा उधळला गेला। आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव इथल्या एका शेतकऱ्याच्या शेतावरचा हा जल्लोष टिपला। मी आता नारायणगाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतावरती आहे। माझ्या पाठीमाग आपण पाहू शकतोय ही काही बैल घाटामध्ये पळणारे बैल आहेत आणि शेतकरी आहेत, त्यांचा एक जल्लोष आहे। आपण या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत। या ठिकाणचे एक शेतकरी आहेत। नेमका हा आज निर्णय झालेला आहे, काय सांगाल? किती आनंदोत्सव आहे या भागामध्ये? आज खऱ्या अर्थाने ज्यावेळेस सकाळी बातमी कळली की बैलगाड्यांच्या शर्यती उठल्यात त्यानंतर आनंद वासरू आले आम्हाला सर्वांना। आणि आनंद वासरू जे आहेत ते काय आता गेले 3 वर्षे या ठिकाणी गाडी बैल बंद होते। गाडी बैल बंद असल्यामुळे आर्थिक व्यवस्था आर्थिक उलाढाल बंद होती, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा जो आनंदाचा खेळ जो प्रत्येक यात्रेमध्ये गेल्यानंतर जो आनंद वाटायचा तो आनंद हरपला होता। त्यामुळे सर्वांची जी निराशा झाली होती ती आज सगळ्यांना जो आनंद बघायला भेटतोय आणि जो जल्लोष दिसतो आज या ठिकाणी बैलगाड्यांचा बैलगाडी चालू झाल्यानंतर जो भंडारा उधळून जेव्हा या ठिकाणी आम्ही पेढे भरून जो जल्लोष केलाय, गाडी बंद असल्यामुळे जनावर जी कत्तल खाण्यात जायची ती आता बंद होतील आणि शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल। कराड, सांगली, सातारा जिल्ह्यात लोक खिलार गायचं पालन करून त्यापासून वासरं तयार करतात आणि ते इकडे आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते सर्व बंद असल्यामुळे सर्व शेतकरी समाज अडचणीत आलेला होता आणि यात्रा आज चालू झाल्या तर आनंद गगनात मावेना असा झालाय। जे पारंपरिक जे खेळ आहेत आणि उत्सव आहेत हे खऱ्या अर्थाने खेळले जातील आणि बैलाला त्याचा खरा सन्मान आता मिळणार आहे। आणि हे श्रेय घेण्यापेक्षा हे बीजेपीनी आणि जावडेकर साहेबांनीच याच्यात मेन जो रोल आहे तो पूर्ण केलेला आहे, त्याच्यामुळं याच्यात काही दुमत असण्यात काही कारणच नाही आहे। पुन्हा एकदा या घाटामध्ये भिर्र होणार आहे, पुन्हा या घाटामध्ये खंडोबाचा जल्लोष होणार आहे, पुन्हा या घाटामध्ये बैलांची उधळण होणार आहे। रायचंद शिंदे, IBN लोकमत, नारायणगाव। आणि जरी हा निकाल लागला असेल, शेतकऱ्यांनी जल्लोष केला असेल, तरी प्राणी मित्र मात्र नाराज आहेत आणि ते आव्हान देखील देणार आहेत या सगळ्या निर्णयाला। पण याच सगळ्या विषयावर आजच्या बेधडक या आमच्या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत आणि बैलगाडा शर्यतींना मिळालेल्या परवानगीबाबत आपण कोणत्या प्रश्नांवर बोलणार आहोत ते एकदा बघूयात। बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवून केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिलंय का? त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या जुन्या परंपरा नव्या युगातही जोपासण्याचा अट्टहास हवाच का? आणि सर्वसंचारी प्राणीमात्रांचा बैलगाडा शर्यतीला असलेला विरोध खरंच योग्य आहे का? या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण बोलणार आहोत रात्री 9:05 आमच्या बेधडक या विशेष कार्यक्रमात। यानंतरची बातमी आहे IBN लोकमतच्या इम्पॅक्टची। दापोली तालुक्यातल्या केळशी, उंबरशेत, रोवले या परिसरामध्ये आशापुरा माइन केमिकल कंपनीचं गौण खनिज उत्खननाचं काम सुरू आहे। शासकीय नियम धाब्यावर बसवत हे काम सुरू होतं आणि या कामानं पर्यावरणाची तर हानी होतच होती, पण लोकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झाला होता। आणि याच बद्दलची बातमी IBN लोकमतनं दाखवली। त्यानंतर दापोलीच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी परिसराची पाहणी केली। त्यावेळेला त्यांना अनेक बेकायदेशीर कामं सुरू असल्याचं उघड झालं। उंबरशेत समुद्रकिनारी शासनाच्या औद्योगिक बिनशेती परवानगी न घेता जी वापरात होती, अनधिकृत होती, गेली वर्षभर सुरू असलेले कन्व्हेअर बेल्टचं जे काम होतं ते तात्काळ बंद करण्याचे आदेश या तहसीलदारांनी दिलेत। आता बेल्टचं कामच नव्हे तर संपूर्ण आशापुरा कंपनीचं गौण खनिज बंद करण्याची मागणी इथले ग्रामस्थ करतायत। केंद्र शासनामार्फत बॉक्साईटचे जे पट्टे मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यानुसार त्या ठिकाणी उत्खनन चालू आहे आणि उंबरशेतमध्ये कन्व्हेअर बेल्ट त्या ठिकाणी वाहतुकीसाठी बॉक्साईट उत्खननासाठी चालू आहे। ग्रामस्थांच्या तक्रार अर्जानुसार त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली। त्यावेळेस असं निदर्शनास येतं की तेथील धुलीकणांमुळे गावातील घरे, शाळा आणि ग्रामस्थांच्या आरोग्याला त्यामुळे प्रदूषणाचा त्रास होत आहे। औद्योगिक बिनशेती परवानगी त्यांनी सादर न केल्यामुळे कार्यकारी दंडाधिकारी आणि तहसीलदार या अधिकाऱ्यांमुळे मला प्राप्त अधिकारानुसार मी सदर कंपनीचे कन्व्हेअर बेल्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। ह्या कन्व्हेअर बेल्टचा आम्हाला खूप त्रास आहे। ह्या बेल्टमुळे सगळी मोहल्यात सगळी धूळ येणं किंवा ह्यांचं रात्री बेरात्री पाणी जशी भरती येईल त्या भरतीवर हे लोक कधीही ह्यांना कुठलं टाइम टेबल नव्हता, रात्री 12ला येऊ दे 1ला येऊ दे कधीही चालू करत होते आणि त्यामुळे आम्ही झोपू शकत नाही नागरिक, अशी या लोकांनी आमची अवस्था करून सोडलेली आहे। पण हे लोक आपल्या दादागिरीच्या जोरावर हे सगळं चाललेलं होतं यांचं आणि ह्या लोकांनी काही लोकांना मॅच केलेली, त्यामुळे हे सगळं चालत होतं। आम्हाला इकडे हे मायनिंग टोटली बंद झालं पाहिजे। रवलं, उंबरशेत ह्या ठिकाणी जे माइन चाललेलं आहे हे टोटल सगळं बंद झालं पाहिजे।
आणि संपूर्ण मायनिंगच बंद करा इथलं असं आता हे गावकरी मागणी करतायत। यानंतर पुढची बातमी आहे जळगावमधल्या अंमळनेरमधली। अंमळनेर तालुक्यातल्या पिंपडे गावातल्या ग्रामसेवकाला महिला सदस्य आणि तिच्या पतीने चांगलीच मारहाण केली आहे। गटार साफ केलं नाही म्हणून या गटारातली घाण काढून ती घाण या ग्रामसेवकाच्या अंगाला लावण्यात आली। या महिला आंदोलन करत होत्या त्यावेळेला त्यांच्याशी या ग्रामसेवकाने अरेरावी केली। तसंच या ग्रामसेवकाला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे। गावात गेल्या 2 महिन्यांपासून गटारी साफ केल्या नाहीत त्यामुळे मीटिंगमध्ये हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला त्यावेळेला लक्षही दिलं जात नव्हतं आणि त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी या गटारीतनं घाण काढली आणि ती ग्रामसेवकाच्या टेबलावर ठेवली। पण समस्या ऐकूनच न घेता अरेरावी करणाऱ्या या ग्रामसेवकानं त्यावेळेला तिथल्या एका या महिलेचा हात धरला महिला सदस्याचा, कारण या महिला त्याच्या अंगावर ही घाण लावत होत्या आणि त्यावेळेला तिचा पती तिथे उपस्थित होता आणि त्यानं या ग्रामसेवकाला चांगलीच मारहाण केली। मी मीटिंग मध्ये बोलली होती तेव्हा तुम्ही आमची गटारी काढा, फवारणी करा, आमच्या गल्लीत सगळे मुलं बाळ सगळे आजारी पडताय, आम्हाला त्रास होतोय। मी ग्रामपंचायतच्या मीटिंग मध्ये त्यांना सर्वांना सांगितलं तरी सुद्धा ते ग्रामसेवक आपा ऐकत नव्हते। तर नंतर मी बोलायला गेली त्यांना 8-10 दिवसात ते सांगत होते पावड्या तयार कराव्या लागतील तुमच्या गटारीच्या। आणि यानंतर आपण एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पाहणार आहोत परभणीत शहरासाठी आरक्षित केलेलं पाणी वापरल्यामुळे पूर्णा नदीकाठची 9 गावं अंधारात। आपण बघणार आहोत नाशिकमधल्या नाशिक जिल्ह्यातल्या काही आश्रमशाळा आहेत। या आश्रमशाळेतलं अत्यंत भयानक असं विदारक असं वास्तव। स्वेटरचा घोटाळा। आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलांसाठी कोट्यवधींचा निधी दरवर्षी सरकार खर्च करतं, पण या आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांना खरोखरच याचा लाभ होतो का? तब्बल 2100 रुपयांचा एक वुलन स्वेटर देण्याचं विद्यार्थ्यांना देण्याचं एक कंत्राट अंतिम टप्प्यात आहे आणि अशा प्रकारच्या कंत्राटातली खरेदी खरोखरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। म्हणून आम्ही देखील थेट आश्रमशाळेतच जाण्याचा निर्णय घेतला। जर कोट्यवधींचा निधी विद्यार्थ्यांसाठी खर्च केला जातोय तर आश्रमशाळेतली मुलं नक्कीच आरामात राहत असतील असा विचार कोणीही करेल। आम्ही थेट गाठली शेनवडची शाळा, कारण याच शाळेला पायलट अर्थात मॉडेल आश्रमशाळेचा दर्जा आहे। पण आम्हाला दिसलेलं चित्र फार धक्कादायक होतं। मध्यरात्री या आश्रमशाळेच्या आवारात आम्ही प्रवेश केला आणि काय दिसलं ते पहा। दुर्लक्षित असलेल्या सगळ्या आदिवासींच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावं याकरता हजारो कोटीचा निधी सरकारच्या माध्यमातून खर्च केला जातो। वेगवेगळ्या भागामध्ये शासकीय आश्रमशाळा सुद्धा आपण आता शेनवडच्या या शासकीय आश्रमशाळेत बघूया मध्यरात्रीची वेळ काय परिस्थिती आहे। या इथे आपण बघतोय की विद्यार्थी रात्रीची वेळ आहे त्याचा अभ्यास करत बसलाय। मित्रा तू इथे अभ्यास करतोय, तुम्हाला इथे कोणता दिवा नाही का? काय एकच दिव्याच्या खाली अभ्यास करतोय? हो, एकच आहे ना, आतमध्ये तिला अजून टोप लागतं मला। मग तुम्हाला रूम मध्ये कोणतेही दिवे वगैरे लावून देण्यात आलेले नाहीये? नाही। एवढी थंडी आहे आणि तुझ्या अंगावर एक कपडा सुद्धा नाहीये, तुम्हाला काहीच दिलं नाही का? स्वेटर, चादर, रेनकोट? स्वेटरने दे, चादर ते दिले। रेनकोट दिला होता? नाही। या व्हरांड्यातनं आपण आज जातोय तर या रूम मध्ये आपण येतोय की या रूम मध्ये बरेच मुलं या ठिकाणी झोपलेले दिसत आहेत, अभ्यास करताय। कशा प्रकारे त्यांची परिस्थिती आहे। गाद्या सुद्धा बऱ्याच इथे जुन्या आणि फाटलेल्या दिसतात। मित्रांनो, या गाद्या ज्या दिसत आहेत या बऱ्याच जुन्या फाटलेल्या दिसत आहेत। तुम्हाला गाद्या दुसऱ्या मिळाल्याच नाही का? याच गाद्यांवर तुम्ही झोपतात? याच गाद्यावर झोपतात, दुसऱ्या गादी नाही दे। यांच्यासाठी खर्च होणारा पैसा यांच्या कामातच पडत नाही, मग उपयोग काय? ताटा या ठिकाणी फाटलेले, रेनकोट नाही, स्वेटर नाही, दिलेल्या पेट्या खराब आहे, गाद्या वर्षानुवर्ष जुन्या फाटलेल्या, आणखीन जी कपाटं आलेली आहे ती कपाटं सुद्धा विद्यार्थ्यांना नाही तर ती शिक्षक लोकांनी वाटून घेतली आहे। एकाच बॅरॅकमध्ये आपण आज आल्यानंतर ही परिस्थिती आपण बघतो अत्यंत धक्कादायक वास्तव आहे हे। आणि नाशिकचा जो स्वेटर घोटाळा आहे नेमकी त्याची सद्यस्थिती काय आहे ते आपण बघूयात। स्वेटर खरेदी कंत्राटाला स्थगिती देण्यात आलेली आहे। आदिवासी मंत्र्यांच्या आदेशानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। कंत्राटाचं पुनर्विलोकन करण्याचे आदेश देण्यात आले, कुठल्याही अधिकाऱ्यावर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही। कारवाईचा प्रस्ताव सुद्धा नाहीये। नोकरीच्या दर्जाची तपासणी चुकीच्या लॅबमध्ये करण्यात आलेली आहे। कंत्राटं एकाच घरात देण्यात आलेली आहेत।
पुण्याच्या प्रेस्टिज गारमेंटला हे कंत्राट मिळाले. श्री जगदंबा आणि श्री महालक्ष्मी या कंपन्या अपात्र आहेत. या तीनही कंपन्यांचे मालक एकाच कुटुंबातले आहेत आणि निवड प्रक्रियेसाठी अंतिम फेरीमध्ये याच 3 कंपन्या होत्या. पुढची बातमी आहे मराठवाड्यातली. मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागलेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अल्प पाण्यावर कशीबशी पिकं घेतली आहेत, पण शहरासाठी आरक्षित केलेलं पाणी वापरल्यानं पूर्णा नदीकाठच्या 9 गावांची वीजच कापण्यात आली. गेल्या 20 दिवसांपासून ही गावं अंधारातच आहेत. पूर्णा नदीतून परभणी शहराला पाणी पुरवठा होतो. बंधाऱ्याच्या आजूबाजूला गावातल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी काही प्रमाणात इथलं पाणी घेतलं. त्यानंतर पालिकेनं कारवाई म्हणून या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त तर केल्याच, पण शिवाय या परिसरातल्या राहटी, साबा, मुरुंबा, असोला या 9 गावांची वीज कापण्याचं पत्र सुद्धा महावितरणला दिलं. कुठलाही विचार न करता महावितरण अधिकाऱ्यांनी या गावातली वीज कापली आणि 20 दिवस ही गावं अंधारातच आहे. पण तक्रार करूनही महावितरणला जाग आलेली नाही. आम्हाला दररोज सर शाळेतला अभ्यास घरी सांगतात. नंतर लाईट नसल्यामुळे आमचा अभ्यास होत नाही. किती दिवसापासून लाईट नाही? 20. मुलांना अभ्यास दिला तर मुलं म्हणतात की बाबा मागील 20 दिवसापासून आमच्या गावामध्ये लाईट नाही. लाईट नसल्यामुळे आमचा काही संध्याकाळी अभ्यास होत नाहीत. अशी मुलं सकाळी आम्हाला शाळेत आल्यानंतर प्रतिक्रिया देतात आणि त्यामुळं आमचा अभ्यास होत नाही असं ते सांगतात. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पाहणार आहोत अहमदनगर वासियांनी अनुभवला लष्करी प्रात्यक्षिकांचा थरार. विदर्भामधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या याबद्दलच्या बातम्या आपण नेहमी पाहत असतो, पण आता पाहणार आहोत एक चांगली बातमी. अमरावतीमध्ये बांबूची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. बहुउपयोगी बांबू कसा असतो आणि त्याची चांगली शेती सुद्धा कशा पद्धतीने होऊ शकते यावरच या वाटिकेनं प्रकाश टाकण्याचं काम केलंय. विशेष म्हणजे वन विभागातल्या वनपालानं हे काम हाती घेतलंय. वन विभागामार्फत करण्यात आलेलं देशातलं हे अशा प्रकारचं पहिलंच बांबू गार्डन आहे. फक्त देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा इथे बांबूची रोपं आणण्यात आली आहेत. पुढची बातमी आहे अहमदनगरची. अहमदनगरला लष्कराच्या चित्तथरारक लष्करी कसरती पार पडल्या. त्याचप्रमाणे युद्ध सरावाची प्रात्यक्षिकं सुद्धा इथे झालेली आहेत. केके रेंजमध्ये आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूलच्या वतीनं ही प्रात्यक्षिकं झाली. शत्रूवर अचूक मारा करून लक्ष्यभेद करणारे रणगाडे आणि हेलिकॉप्टर्सनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळेला उपस्थितांना अचूक नेमबाजी, सैनिकांची शारीरिक क्षमता आणि युद्ध कौशल्य हे सगळं पाहायला मिळालं. आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.